गव्हाचं पीठ, चवीनुसार मीठ, पराठ्यासाठी गव्हाचं पीठ आपल्याला मऊ मळायचं आहे. मळून झालंय, त्याला आपण आता थोडंसं तेल लावून घेऊया. एक चमचा तेल छान लावून पूर्ण तेल त्याच्यात येईपर्यंत मळून घेऊया. तुम्ही पाहू शकता पीठ एकदम स्मूथ असं मळून झालेलं आहे. हे पीठ आपण आता 5 ते 10 मिनिटं साईडला ठेवून देऊया. आता आपण पराठ्याची स्टफिंग बनवून घेऊया. त्यासाठी हे बॉईल केलेले मटार आहे, ते चांगले स्मॅश करून घेऊया. मटार छान स्मॅश करून झाले. आता त्याच्यात आपण बाकी इन्ग्रेडियंट घालून घेऊया. लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट, थोडा बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली मिरची आणि कस्तुरी मेथी, धना पावडर, मीठ आणि ब्लॅक पेपर पावडर. सर्व इन्ग्रेडियंट छान मिक्स करून घेऊयात. थोडासा चाट मसाला रेडी झालेली आहे. तर त्याचे आपण छान बॉल बनवून घेऊया पराठ्यामध्ये भरण्यासाठी. हा छान बॉल रेडी झाला. आपण त्याच्यात आता थोडंसं चीज भरूया, म्हणजे खायला अजून मजा येते. अशा प्रकारे सर्व बॉल आपण बनवून घेऊया. आता हे आपले छान बॉल बनवून झालेले आहेत. पराठे बनवून घेऊया. एक पिठाचा गोळा घेतला, त्यामध्ये रेडी केलेला स्टफिंगचा बॉल भरून घेऊया छान मधोमध. एक्स्ट्राचं पोर्शन काढून टाकूया. त्या पिठाने छान कोट करून घेतलंय सुक्या पिठाने. त्याला आपण लाटून घेऊया. लाटताना हलक्या हाताने जेवढं लाटता येईल तेवढं एकसारखं चारी बाजूने लाटून घ्यायचं. मस्तपैकी दोन्ही बाजूने तूप लावून शेकवून घेऊया. तुम्ही तुमच्या
आवडीप्रमाणे बटर किंवा तेलही लावू शकता. मटार पराठा रेडी आहे. बघू शकता चीज मध्ये किती छान चीजी दिसतोय. मुलांना खूप जास्त आवडेल. तुम्ही केचप, दही किंवा लोणच्या सोबत सर्व करू शकता. आतमध्ये स्टफिंग पण तुम्ही बघू शकता, अगदी पूर्णपणे चारही बाजूला गेलेली आहे. खायला सुद्धा तसा चटपटीत लागणार.